बहिणीने आताच गाणं गायलं की गाऊंगा मैं प्रभू यीशु ख्रिस्ताचे गुणगान, कारण प्रभू यीशु ख्रिस्त महान आहे. आणि खरोखर तो प्रभू यीशु ख्रिस्त तुम्हाला आणि मला भेटलेला आहे. त्याने तुम्हाला आणि मला ह्या जगातून निवडून त्याचे लोक म्हणून ह्या भूतलावरती ठेवलेलं आहे. ह्याविषयी संबंध आपलं विचार आणि मनन करत असताना आपण शास्त्रभाग एपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 1 ते 6 वचन वाचणार आहोत. आणि त्या वचनामध्ये देवाने तुम्हाला आणि मला पाचारण काय केलेलं आहे याविषयी सांगितलेलं असं आहे. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणास शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. तुम्हाला झालेल्या पाचरणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरी एकच, आत्मा एकच आहे, प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वावर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. प्रभू, ही वाचलेली वचनं तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाची आणि लाभाची अशी करो. आपण इथं पाहतो की ह्या वचनात आपल्याला पहिल्या त्याच्यात सांगितलं की पहिल्या वचनामध्ये तुम्हाला जे प्रभू यीशु ख्रिस्ताने पाचारण केलेले तुम्हाला आणि मला, त्या पाचारणात शोभेल असे चला. आणि आजचा मरणाचा विषय आहे ऐक्य आणि एकता, कारण वरचं हेडिंगच दिलेलं आहे त्या शास्त्र अध्यायाच्या वरती. ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे, म्हणून सभासदाचे ऐक्य असावे, एकता असावी. आणि म्हणून जे प्रभूनं तुम्हाला आणि मला एकतेसाठी पाचारण केलेलं आहे, त्या पाचारणात शोभेल असं तुम्हाला आणि मला ख्रिस्त जीवन जगायचं असं आहे. पहिली 3 वचनं वाचले तर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या वचनात असं लिहिलेलं आहे की म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चाला. प्रभूने ज्यासाठी तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे, ते पाचारण सतत आपल्या नजरेसमोर असणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला आणि मला माझं जीवन जगायचं आहे. वचन 2 मध्ये असं आपण वाचतो, पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आणि ह्या वचनात जर आपण पाहिलं, पूर्ण सौम्यता, नम्रता आणि सहनशीलता हे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गुण आहेत. आणि ते गुण आपल्यामध्ये असले पाहिजे. ती प्रीती जशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावरती प्रीती केली, ती प्रीतीने आपण एकमेकांना सांभाळून घ्या असं ह्या वचनात सांगितलेलं असं आपण पाहतो. आणि तिसऱ्या वचनात असं लिहिलेलं आहे, आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटक जा. आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्मा आपणा प्रत्येकाला परमेश्वराने दिलेला आहे. आणि त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये सतत ऐक्य असावं म्हणून जे शांतीचं बंधन दिलेलं आहे. आणि ते ऐक्य टिकवण्यासाठी असं ह्या वचनात सांगितलं की राखावयास झटत जा. आणि पुढे जातो, कारण आपण पाहतो ह्या 3 वचनावर, कारण आम्ही प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे आणि प्रभू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. प्रभू ख्रिस्तच आमचा आदर्श आहे, तोच आमचा सूत्रधार आहे. आणि म्हणून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नियंत्रणामध्ये सर्व जीवन जगायचं आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे जे आपल्याला सांगितलेले पहा, 4 ते 6 वचन जर वाचली तर ते आपलं पाचारण होण्यासाठी पवित्र आत्मा किती तुम्हाला आणि मदत करताय. कारण असं लिहिलंय, तुम्हाला झालेल्या पाचारणापासून होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरी एकच आहे, आत्मा एकच आहे, प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वावर आणि सर्वांमधून तुम्हा सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण ह्या 3 वचनामध्ये, 4 ते 6 वचनामध्ये आपण वाचतो की 7 गुणधर्म किंवा 7 गोष्टी त्याने तुम्हाला आणि मला दिलेल्या आहेत की त्या ऐक्यासाठी सर्वांसाठी सारख्याच आहे. आणि जर ते आपलं ऐक्य टिकून ठेवायचं असेल तर ह्या
7 गोष्टीकडे तुम्हाला आणि मला लक्ष देणं गरजेचं असं आहे. कारण आपण इथं पाहतो की या वचनात एक दिवशी 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे एकच शरीर, दुसरी गोष्ट आहे एकच आत्मा, तिसरी गोष्ट आहे एकच प्रभू, चौथी गोष्ट आहे विश्वास एकच, पाचवी गोष्ट आहे बाप्तिस्म एकच, सहावी गोष्ट आहे आशा एकच, आणि सातवी गोष्ट आहे देव जो पिता एकच आहे. या 7 गोष्टी जर आपल्यामध्ये आहेत तर ऐक्य टिकून ठेवणं गरजेचं असं आहे. ह्या गोष्टीविषयी आणि ह्या दिलेल्या दानाविषयी किंवा आत्म्याने पुरवलेल्या गोष्टीविषयी जर आपण पाहत असताना पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करत आहे. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 22-23 जर वचन वाचलं तर आपल्याला आपण ख्रिस्ताच्या शरीराचे, ख्रिस्त आपल्या शरीराचा मस्तक आहे हे आपल्याला तिथे प्रगट होतं. पहा 22वे वचन, इफिसकरास पत्र पहिला अध्याय 22वे वचन. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे होवे म्हणून त्या मंडळीला दिले. 23वे वचन. हेच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. आपण इथं पाहतो मंडळीला देहाची उपमा दिली आहे ख्रिस्ताच्या, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपला मस्तक असा आहे. आणि म्हणून पेत्र मत्तयाचं शुभवर्तमान याचा 16व्या अध्याय आणि 18व्या वचनात आपल्याला सांगत आहे, आणखी मी तुम्हाला सांगतो की पेत्र आहे आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे लोकांच्या द्वाराचे काही चालणार नाही. आणि ह्या मंडळीसमोर अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. आणि कलचे करासपत्र याचा पहिला अध्याय आणि 18व्या वचनात देखील आपल्याला वाचायला मिळतं, तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे प्रभू येशू ख्रिस्त. तो तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य व्हावे. प्रभू ख्रिस्ताची मंडळी आहे आणि मंडळी त्याचं शरीर आहे. आणि आपण पाहतो प्रेषितांची कृत्ये, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गावरून झाला आणि पेत्राने पहिलं भाषण केलं आणि लोक प्रभूकडे आले, तर 2:47 मध्ये आपण वाचतो की सर्व लोक त्यांना प्रसन्न हसत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात म्हणजे मंडळी भर घालत असे. जे प्रभूकडे येतात ते मंडळीचे अवयव असे होतात. आणि म्हणून आपण पाहतो की मंडळी ह्या प्रभूच्या शरीराचे अवयव आहेत. मंडळी ही प्रभूची आहे. आणि म्हणून रोम 16:16 मध्ये आपण वाचतो, पौल म्हणत आहे तिथे, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा आणि ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. सर्व मंडळ्या ख्रिस्ताच्या अशा आहेत आणि ह्यामध्ये ऐक असणं गरजेचं असं आहे. कारण आपण पाहतो शरीराचं मस्तक ख्रिस्त आहे आणि जसं शरीराचं मस्तक आपण पाहतो मस्तकातून सर्व आज्ञा विचार बाहेर येतात, अवयवांना आज्ञा मिळतात आणि अवयव त्याप्रमाणे काम करतात. आणि म्हणून आपण ख्रिस्तामध्ये राहून सर्व गोष्टी त्याच्या ऐकल्या पाहिजे. दुसरी गोष्ट आपण पाहतो एकच आत्मा. पवित्र शास्त्राचा लेखक पवित्र आत्मा आहे. दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय 20 आणि 21 वचनात आपण पाहतो, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने झालेल्या पवित्र मनुष्याने देवापासून आलेला संदेश सांगितला आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि म्हणून आपण पाहतो की योहानाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 26व्या वचनात आपण पाहतो की पवित्र आत्मा आपला शिक्षक असा आहे. पवित्र आत्मा आपल्याला शिकवत आहे. आणि त्यात योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 14वा अध्याय आणि 16 आणि 17 वचनात जर वाचले तर आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र आत्मा सर्वदा आमच्या बरोबर आहे व तो आमच्यामध्ये अंतःकरणात वस्ती करून राहतो. आणि म्हणून पवित्र आत्म्याने अध्यक्ष करून ठेवले आहे त्या कर्पाकडे आपल्याला लक्ष पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि पवित्र आत्मा जे काही आपल्याला काम सांगतो ते तुम्हाला आणि मला एकच आत्मा आहे. सर्वांना सारखाच आत्मा दिलेला आहे. आपण एकाच शरीराचे अवयव आहोत. तिसरी गोष्ट आपण पाहतो योहानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि
आपलं सॉरी 14वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये जर आपण वाचलं तर आपल्याला पाहायला मिळेल एकच आशा दिलेली. योहानाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 1 ते 3 जर वचन वाचले तर आपल्याला पाहायला मिळेल की प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना त्याने शिष्यांना सांगितलेलं आपण इथं पाहतो. पहा 1 ते 14 वचन. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. त्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही हे असावे. आपल्या सर्वांची आशा एकच आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे आणि त्या आशेवर आपण जगत आहोत आणि आपल्या सर्वांचं लक्ष एकच आशा आहे की आपण स्वर्गाचे वारीस त्याने तुम्हाला आणि मला केलेलं आहे. आणि म्हणून आपण इथं राहत असताना पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला सामर्थ्य देत आहे, तो पुरवत आहे आणि आपण ती एकच गौरवी आत्मा देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आपण इथं होतो. एकच आशा आहे की त्या आशेवर तुम्ही आणि मी आपलं जीवन जगत आहोत. आपण इथं पाहतो की परमेश्वराने तुम्हाला आणि मला ख्रिस्ताच्या मंडळीचे मस्तक असं केलेलं आहे. एकच आशा दिलेली आहे आणि एकच आत्मा दिलेला आपण इथं पाहतो. कारण आत्मा देवाने दिलेला असा आहे आणि त्या आत्म्याच्या द्वारेच आपण आशा ठेवून आहोत की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे गौरवी आशा दिलेली आहे त्या आशेवर आपण जीवन जगत असताना प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा 2रा अध्याय आणि 10व्या वचनात असं लिहिलेलं आहे, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. कारण भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टाचे जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट. आपण गौरवी अशाच ह्या जगामध्ये राहत असताना जीवन जगत आहोत. हाल अपेष्टा संकट येणार आहेत पण आपल्याला गौरवी अशी आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेऊन जाणार आहे आणि जीवनाचा मुकुट देणार आहे. चौथी गोष्ट आपण इथं पाहतो, प्रभू एकच आहे. पहा, लुकाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 46व्या वचनात आपण वाचतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण मी जे सांगतो ते का करीत नाही. प्रभू आम्हाला जे काही सांगतो ते आम्ही ऐकले पाहिजे व त्याप्रमाणे सर्व काही केले पाहिजे. प्रभूच्या सर्व आज्ञा आम्ही पाळल्या तर आम्हाला जीवनाचा मुकुट प्रभू ख्रिस्त देणार आहे. प्रभू आपला एकच आहे, मालक आहे, तो धनी एकच आहे. आपण पवित्र शास्त्रात पाहतो, करिंथकरास पहिले पत्र 8वा अध्याय आणि 5 आणि 6वं वचन वाचलं तर आपल्याला पाहिलं की आपला प्रभू हा एकच आहे. करिंथकरास पहिले पत्र याचा 8वा अध्याय आणि त्यातले आपण काही वाचलं 5 आणि 6वं वचन वाचूया. करिंथकरास पहिले पत्र 8वा अध्याय 5 आणि 6वं वचन. तिथं असं लिहिलेलं आहे, कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले आणि अशी बरीच दैव किंवा बरेच प्रभू आहेतच तरी आपला एकच प्रभू एकच देव म्हणजे पिता आहे. त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहो आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे झालो. त्या वचनात आपण पाहतो एकच आपला प्रभू आहे. जगात अनेक देव असले काही असले पण त्यापेक्षा आपला प्रभू श्रेष्ठ आहे आणि तो आपल्याला एकच प्रभू असा मिळालेला आहे. पुढे आपण पाहतो 5वी गोष्ट आपण पाहतो की एकच विश्वास आहे. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 17व्या वचनात आपण विश्वासाच्या संबंधाने वाचतो की ह्याप्रमाणे वचन 17 मध्ये आपण पाहतो, ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते.
विश्वास वेगवेगळा नाही. आपला विश्वास देवाच्या वचनावर असला पाहिजे. वेगवेगळ्या कल्पनेच्या द्वारे विश्वास निर्माण होत नाही. कल्पनावर विश्वास न ठेवता देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण पाहतो, कारण वचनाच्या द्वारे एकच विश्वास देवाने दिलेला आहे आणि त्या विश्वासाच्या द्वारेच देवाने तुम्हाला आणि मला आशीर्वाद असे दिलेले आहेत. पहा, यवनाचं शुभ वर्तमानामध्ये येऊया. तिथं विश्वासासंबंधाने आपल्याला पाहायला मिळतं. यवनाचं शुभ वर्तमान याचा पहिला अध्याय आणि 12व्या वचनात असं लिहिलेलं आहे, परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यानं म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आपण ह्या वचनात पाहतो, विश्वासाच्या द्वारे तुम्ही आणि मी देवाचे मूल झालेले असे आहोत. त्यात यवनाच्या शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचन वाचलं तर आपल्याला पाहायला मिळेल. पहा, मी वचन वाचतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि आपण ह्या वचनात पाहतो की विश्वासाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देवाने दिलेलं आहे. तसंच आपण योहानाचं शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 24व्या वचनात जर वाचलं तर आपल्याला पाहायला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तर तो मरणातून जीवनात पार गेला आहे. आणि आपण इथं पाहतो या वचनामध्ये न्यायाचा प्रसंग येणार नाही. न्यायापासून त्याने विश्वासाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सोडवलेलं आहे. आपण पाहतो, विश्वासाच्या द्वारे आपण देवाची मुलं आहोत. विश्वासाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे आणि विश्वासाच्या द्वारे तुम्हाला आणि मला न्यायापासून सुटका मिळालेली आहे. तसंच आपण पाहतो एकच बाप्तिस्मा. आणि आपण इथं बाप्तिस्मा समाजाने पाहत असताना आपल्याला अनेक बाप्तिस्मे नाही तर एकच आहे. आणि मत्तयाचं शुभवर्तमान त्यासाठी आपण वचन वाचूया. 28वा अध्याय 19 आणि 20 वचन. तेव्हा तुम्ही जाऊन राष्ट्राचे लोकांस शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आणि आपल्याला एकच बाप्तिस्मा आहे. आणि बाप्तिस्मा आपण पाहतो तारणाचं प्रतीक चिन्ह आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची ती आज्ञा आहे. त्या आज्ञेचं पालन करणं तुम्हाला आणि मला गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 38व्या आपण पाहतो, पेत्र त्यांना म्हणजे त्या लोकांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आपण पाहतो की पश्चाताप, पापाबद्दल केला पाहिजे, पापापासून आपले मन फिरवले पाहिजे. त्यासाठी प्रभू येशूच्याकडे पापाबद्दल पश्चातापपूर्वक क्षमा मागितली पाहिजे आणि पाप क्षमा मिळाल्यावरच बाप्तिस्मा घ्यावा ही प्रभूची आज्ञा आहे. आणि म्हणून आपण इथं पाहतो त्याच प्रसिद्धांच्या कृत्याच्या 22व्या अध्यायात पावलाला म्हणत आहे 16व्या वचनात, प्रेषित 22:16, तर आता उशीर का करतोय? उठ, त्याच्या नावात धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापाचे क्षालन कर. तिथं आपण पाहतो शौलाला हन्याने बोललेलं आहे. परिवर्तन शौलाचं झालं त्यावेळेस त्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण इथं पाहिजे की बाप्तिस्मा ही देवाची आज्ञा आहे आणि एकच बाप्तिस्मा आहे. कारण आजकाल असं लिहिलेलं आहे, बाप्तिस्मा म्हणजे काय? गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 27व्या वचनात आपण पाहतो, कारण तुमच्यातील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्याने ख्रिस्ताला परिधान केले आहे. ख्रिस्ताला परिधान केलं तर बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपण जेव्हा पाण्यातून वर आलो तर जुना स्वभाव सगळ्यांनी घेऊन जातो आणि आपण पाहतो की नवीन स्वभाव. आणि म्हणून रोमक्रास पत्रामध्ये देखील त्या संबंधाने लिहिलेले 6वा अध्याय 3रं आणि 4थं वचन जर वाचलं तर आपल्याला पाहायला मिळेल. रोमक्रास पत्र 6वा अध्याय 3 आणि 4 वचन. किंवा आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही आजान आहात काय? तर मग आपण त्या
मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पितेच्या गौरवाने मेल्यातून उठला, त्याप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपण पाहतो की सर्व पूर्वीचा स्वभाव, पूर्वीचं जीवन बदलायचं आणि नवीन स्वभाव देवाने दिलेला आहे, तो घेऊन चालायचा आहे. आणि म्हणून मार्क 16:16 मध्ये असं लिहिलेलं आहे, तो विश्वास धरतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचे तारण होईल. एकच बाप्तिस्मा परमेश्वराने देतो म्हणा. आणि सातवी गोष्ट आपण इथं पाहतो, एकच परमेश्वर देव आहे. आणि आपण पाहतो की प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय 30 आणि 31 मध्ये आपण इथं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. आणि आपण इथं पाहतो, आपला देव जो परमेश्वर पिता हा एकच असा आहे. आणि म्हणून एपिस्करास पत्र याच्या 4थ्या अध्यायाच्या 6व्या वचनात आपण वाचूया. त्यामध्ये असं लिहिलंय, सर्वावर, वचन 6, एपिस्करास पत्र 4था अध्याय 6वं वचन, सर्वावर आणि सर्वांमधून आणि सर्वाच्या ठाई असलेला देव जो सर्वांचा पिता, तोही एकच आहे. आपला पिता एकच आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी ते आत्म्याच्या द्वारे ऐक्य दिलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. त्या पाचारणाप्रमाणे तुम्हाला आणि मला जीवन जगायचंय. आणि आत्म्याने 7 गोष्टी सारख्याच दिलेल्या आहेत सर्वांना, त्यात फरक नाही. तर आपल्यात ऐक्य असणं गरजेचं आहे. पण लक्षात ठेवायचं आपण की सैतान धूर्त आणि चालक आहे. आणि सैतानाने अनेकांना वचनापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो, येथील बागेत देखील आदाम आणि हवा यांना सैतानाने भुरळ घातली आहे. आणि आपण पाहतो की ते देवाच्या ह्याच्यापासून दूर गेलेले आहेत. आणि सैतान हेच कार्य सदा आपल्यामध्ये देखील करत आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला परमेश्वराने जे पाचारण केलेले आहे, त्या पाचारणाला शोभेस असं चालायचं आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे शांतीच्या बंधनाने जे ऐक्य दिलेले सारख्या गोष्टी दिलेल्या आहेत सर्वांना. आणि म्हणून रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि 1ल्या वचनात असं लिहिलेलं आहे, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहण्याची गरज आहे. आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. प्रभू येशू ख्रिस्त मस्तक आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगेल तसं करायचं आहे.